नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीचं 6वं सीझन त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं असून उर्वरित स्पर्धकांमध्ये आता तिकीट टू फिनालेसाठी लढाई सुरू असल्याचं दिसतंय. गेल्या आठवड्यात अभिनेता सागर कारंडे घराबाहेर पडला. विशेष म्हणजे घरातून बाहेर पडताना सागरने कोणताही ड्रामा केला नाही किंवा डोळ्यात पाणी आणलं नाही, तर तो हसतमुखाने सर्वांचा निरोप घेतला. तब्बल 85 दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता घराबाहेर आल्यावर सागरने अनेक गोष्टींचा खुलासा केला. इतकंच नाही तर त्याने त्याच्या नजरेतील बिग बॉस मराठी 6चा विनर कोण आहे हेही सांगितलं. फॅमिली वीकनंतर सागरचा गेम खालावला होता. तो मनातून खचला होता. याबाबत त्याने रितेश भाऊंसमोर आपली व्यथा बोलून दाखवली. कदाचित याच मानसिक ओढताणीचा परिणाम त्याच्या खेळावर झाला असावा असं त्याच्या चाहत्यांना वाटतं. नुकतंच एका मुलाखतीत सागरने त्याच्या एलिमिनेशनवर भाष्य केलं. सुरुवातीला माझा विश्वासच बसत नव्हता की मी बाहेर येतोय, असं त्याने सांगितलं. मी तेथे जसा वागलो तो पूर्णपणे ओरिजिनल सागर होता, याचं मला समाधान आहे. या मुलाखतीत सागरला विचारण्यात आलं, या सीझनची ट्रॉफी कोण उचलेन असं तुला वाटतं? यावर सागरने क्षणाचाही विलंब न लावता अनुश्री मानेचं नाव घेतलं. तो म्हणाला, अनुश्रीचा खेळ खूप प्रामाणिक आणि समजदारीचा आहे. तिच्यातील गुण पाहता तीच या सन्मानचिन्हाची खरी मानकरी आहे. इतकंच नाही तर सागरने त्याचा मित्र आणि चला हवा येऊ द्यामधून घराघरात पोचलेले भारत गणेशपुरे यांना या शोमध्ये स्पर्धक म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली. याबद्दल सागर म्हणाला, भारत कमाल माणूस आहे. त्याचा विनोदी चेहरा सगळ्यांना माहीत आहे, पण तो एक उत्तम एंटरटेनर आणि कणखर माणूस आहे. त्याने विदर्भाचं प्रतिनिधित्व करत या घरात यावं आणि प्रेक्षकांना त्याला पाहायला नक्कीच आवडेल.